नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मणनक्की रसोईमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आज आपल्या मणनक्की रसोईमध्ये मी बनवलेला आहे रेस्टॉरंट स्टाईलवाली बिलकुल दाल फ्राय। एकदम छान टेस्टी झालेली आहे आणि म्हटलं चला आज तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करूया। तर हे मी कोणाच्याही आवडीचं नाही, हे फक्त आणि फक्त माझ्या आवडीचं केलेलं आहे। खूप दिवसाची इच्छा होत होती की छान गरम गरम जिरा राईस आणि दाल फ्राय खावं, पण एवढ्यात काही कुठे बाहेर जायची चान्स आलेला नाही। तर म्हटलं की चला आज आपण घरीच बनवूया। जरुरी नाही आहे की हर वेळेस आपण बाहेरच जाऊन खाल्लं पाहिजे, त्याच घरच्याच वस्तूमधून आपण रेस्टॉरंट स्टाईलवाला घरी बनवू शकतो। तर चला आपण आज त्याची रेसिपी बघून घेऊया। आणि इथे मी घेतली आहे तुरीची डाळ। तुम्ही मिक्स डाळ सुद्धा घेऊ शकता। मिक्स डाळीमध्ये तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेऊ शकता, बिना छिलकीवाली। आज मी इथे फक्त माझ्यासाठी बनवत आहे म्हणून मी डाळ थोडी घेतलेली आहे। आपला मी टाइम सुद्धा आपण एन्जॉय करायला पाहिजे, स्वतःची आवड आपण जोपासायला पाहिजे। तर आपण या सर्व भागदौडमध्ये आपण स्वतःचं विसरून जातो। तर त्यानंतर मी इथे शक्य तितकं पाणी टाकलेलं आहे डाळीला आणि हळद टाकलेली आहे अर्धा चम्मच। त्यानंतर कुकर थोडा खालून खराब दिसतील आम्हाला, कारण निशाबरोबर भांडे घासत नाही, तर त्याच्यामुळे तिचं ते खराब झालेला होता। तर आता निंबू घरी असतं आपल्या सर्वांच्या, तर थोडं निंबू टाकून द्यायचं, खाली क्लीन होऊन जातं। आणि छोट्या छोट्या ट्रिक्स असतात, ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स असतात, किचनमध्येच अवेलेबल असतात, पण कधी कधी आपल्याला कळत नाही, तर म्हणून मी तुम्हाला सांगत आहे। तर छान हाय फ्लेमवर मी याला एक सिटी काढून घेणार आहे। एकच सिटी काढून घ्यायची आहे फक्त, कारण ते बाकी वाफेने शिजून जाणार। एक सिटीची जे वाफ असते त्याने ते शिजून जाणार आहे। आपल्याला डाळ म्हणजे सर्वी असायला पाहिजे म्हणून। तर चला कुकर आपण ठेवलेला आहे। त्यानंतर आपण बघू की आज मी काय काय केलेलं आहे माझ्या स्वतःसाठी मी टाईममध्ये मी काय एन्जॉय करते आहे। तर मी इथे 2 वांगे घेतलेले आहे। तर बघू शकता या प्रकारे वांगे घेतलेले आहे आणि आता त्याला छान असे कट करून घ्यायचे आहे। तर याचे गोल गोल कट करायचे। तर तुम्ही तुमच्यापैकी कोण कोण मी टाईम आणि कसा एन्जॉय करता तर प्लीज माझ्यासोबत शेअर करा। तर माझ्यामध्ये पण मी थोडं चेंज करेल की आपण पण असं करायला हवं म्हणून। तर मी माझा मी टाईम तुमच्यासोबत शेअर करते आहे, तुम्हाला कसं वाटतं ते सुद्धा सांगायला विसरू नका। तर या प्रकारे आपण इथे वांग्याचे काप करून घ्यायचे आहे आणि चेक करायचं की आतमधून ते किडले वगैरे तर नाही ना। तर इथे थोडं मला काळं वाटलं, तर मला वाटलं की काहीतरी खराब असेल, तर मी काढून बघितलं तर ते फक्त त्यामध्ये वांग्यामधली बी होती, जे काळी झालेली होती, खराब नव्हतं। तरी आपण एकदा चेक करून घ्यायचं बरोबर। आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ अगर येतील तर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येऊन जाईल। तर या प्रकारे मी दुसरा वांगासुद्धा कापून घेतलेला आहे। आणि आमच्याकडे बहुतेक ना मुलींना वांगे बिलकुल आवडत नाही, वांगे प्रकारच त्यांना आवडत नाही। तर मी या प्रकारे त्यांना करून दिलं, तर त्यांना बिलकुल ओळखताच आलं नाही की हे वांग्याचे काप आहेत म्हणून। त्यांनी मस्त छान खाल्लं आणि मी सुद्धा सांगितलं नाही त्यांना वांगे आहे म्हणून। चला तर आपण याला मॅरिनेट करून घेऊया। तर त्यासाठी मी इथे टाकलेलं आहे तिखट, एक चम्मच मी तिखट टाकून घेतलेला आहे, अर्धा चम्मच हळद टाकून घेतलेली आहे आणि 1 चम्मच धनिया पावडर टाकून घेतलेला आहे छान। आणि त्यानंतर थोडा अर्धा चम्मचपेक्षाही कमी गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे आणि याला छान मॅरिनेट होऊ द्यायचं आहे। आणि त्यानंतर मी इथे दही घेतलेलं आहे। दही हे घरचं दही आहे म्हणून बघू शकता किती छान गडेवाला दही आहे छान। तर ते दही थोडं टाकून घ्यायचं आहे। दही नसेल तर तुम्ही निंबूसुद्धा टाकू शकता, निंबूसुद्धा पिळू शकता इथे। आणि त्यानंतर आपल्याला इथे छान एक कापवर पूर्ण तिखट जे पण आपण वापरलेलं आहे तिथे मसाले, ते मसाले छान त्याला कोट करून घ्यायचे आहे एक करून। तर या प्रकारे हे खूप छान बनतं आहे। जर तुम्ही हे कधी ट्राय नसेल केलं तर ट्राय करून बघा, खूप छान होतं। आणि स्नॅक्समध्ये पण तुम्ही खाऊ शकता किंवा जेवणामध्ये असं जसं आता आम्ही दाल फ्राय आणि राईस केलेला आहे, तर तशासोबत तुम्ही पापड, वांग्याचे असे काप आणि डाळ भात तुम्ही करू शकता, खूप छान वाटतं। तर तुम्ही नक्कीच ट्राय करा। आणि अगर तुम्ही आधी हे म्हणजे ट्राय केलं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने करता ते सुद्धा सांगा। तर मी असे त्याचे छान मॅरिनेट व्हायला म्हणजे सर्व कोट करून घेतलेले वांग्याची फोडी आपण जे आम्ही काप केलेले होते ते सर्व कोट करून घेतलेलं आहे। आणि आता आपण याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे आणि त्याला मॅरिनेट होऊ द्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण दुसरी तयारी बघू। तर इतक्या वेळामध्ये माझं कुकर झालेला होता, तर कुकर उघडला आणि त्यामधलं जे डाळ बघू शकता तुम्ही, अशी सर्वच डाळ आहे त्याच्यात, ते पूर्ण गळलेली नाही आहे आणि आपल्याला दाल फ्रायमध्ये गळलेली डाळ नको आहे। या प्रकारे डाळफोळी असायला पाहिजे, अशी डाळ असते तेव्हा ते छान वाटतं दाल तडका। आणि बघा कुकर किती क्लीन झालेला आहे, एक अर्ध्या निंबूच्या फोडने छान क्लीन झालेला आहे। तर अशाच छोट्या छोट्या ट्रिक्स असतात जो आपल्याला वापरायचा असते। चला असो,
तर नंतरची प्रोसिजर आहे आपली, एक कढई मी ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून गरम करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर मी एक कांदा कापून घेतलेला आहे, एक टमाटर कापून घेतलेला आहे आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहे. तेल छान गरम झालेलं आहे. त्यानंतर आपण त्याच्यात नेहमीसारखे बेसिक मसाले म्हणजेच जिरं, आधी मोहरी टाकली, मोहरी तडतडल्यावर जिरं टाकला, नंतर कांदे टाकले. कांदे छान असे ब्राऊन कलरचे झाल्यानंतर आपण तिथे एक टमाटर टाकलेला आहे आणि थोडीशी डाळ होती, अर्धा वाटी डाळ होती, म्हणून इतकं त्याला सफिशियंट आहे कांदे आणि टमाटर. जर जास्त डाळ घ्याल तर जास्त घ्या. तर या प्रकारे आणि टमाटर टाकलं की लगेचच मीठ टाकून द्यायचं आहे, जेणेकरून टमाटर लवकर गळून जातील. आणि त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे अद्रक लसूणची पेस्ट. तर या प्रकारे आजचे आपले मेनू आहे. तुम्हाला कसा वाटला माझ्याशी नक्की शेअर करा आणि तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही ट्रायसुद्धा करा. तर या प्रकारे त्यानंतर आपण इथे थोडे गोड नीमचे पत्ते टाकून घेतलेले आहे, कढीपत्ता, आम्ही याला गोड नीमचे पत्ते म्हणतो. आणि त्यानंतर आपले बेसिक मसाले टाकायचे आहे. 1 चम्मच मी तिखट टाकून घेतलेला आहे, 1 चम्मच मी धनिया पावडर टाकलेला आहे आणि अर्धा चम्मच मी इथे गरम मसाला पावडर टाकलेला आहे. हळद टाकायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी आपण डाळ शिजताना हळद टाकलेली होती. तर त्यानंतर जेवढं पण आपण डाळ शिजवून घेतली ते डाळ आपण त्याच्यामध्ये या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि जर डाळ खूपच घट्ट असेल, पाणी कमी टाकलेलं असेल तुम्ही डाळीमध्ये, तर तुम्ही वरून पाणी ॲड करू शकता. तर बघा या प्रकारे मला नको वाटलं टाकायला म्हणून मी पाणी एक्स्ट्रा टाकलेलं नाही. तर या प्रकारे आपला दाल तडका बनून अगदी तयार आहे. आणि यानंतर आपण याला गॅस बंद करायची आहे. त्यानंतर आपण याला तडका लावून घेऊ. तर तडक्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला, तडका पॅन, त्यामध्ये 1 चम्मच तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये जिरा मोहरी टाकलेलं आहे आणि ते तडतडल्यानंतर छान लसूणचे तकडे म्हणजे असे तुकडे करून घेतलेले आहे ते टाकून घेतले आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे. हिंग तुमच्यावर डिपेंड करतं तो कसा आहे, तेज असेल तर कमी टाका. आणि त्यानंतर लाल मिरची टाकलेल्या सुक्या आणि त्याचा तडका आपण याला छान द्यायचा आणि झाकून ठेवायचा, जेणेकरून तुपाची म्हणजे तडक्याचा जो फ्लेवर आहे तो फ्लेवर निघायला नको, म्हणून झाकून ठेवायचं लगेचच. त्यानंतर इथे मी सांबार टाकून घेतलेला आहे. तर झाली आपली दाल तडका तयार. चला तर आपण वांग्याचे जे काप करून ठेवलेले होते त्याची तयारी करून घेऊया. तर इथे मी याचं पीठ घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याची आपण स्लरी बनवणार आहोत. तर थोडं थोडं पाणी टाकून याची छान अशी घट्ट अशी स्लरी म्हणजे तयार करून घ्यायची आहे. तुम्ही हे नाही केलं तरी चालेल, फक्त मला क्रिस्पीनेस पाहिजे होती त्यामध्ये, म्हणून मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, नाहीतर तुम्ही स्किप करू शकता. तर हे तांदळाच्या पिठाची अशी स्लरी तयार करून घेतलेली आहे, जेणेकरून चम्मचवर घेतला तर चम्मच कोट झाला पाहिजे, या पद्धतीने बघू शकताय. आणि त्यानंतर मी इथे रवा घेतलेला आहे. तुम्ही तांदळाचं पीठ सोडून ते स्लरी सोडून जर रवा घेतला डायरेक्ट तरीही चालेल, फक्त तांदळाच्या पिठाने क्रिस्पी होतं. आणि हे काप आहे आणि एक तावा घेतलेला आहे, जो लोखंडी तावा आहे नॉर्मल. तर त्या तव्यावर तेल थोडं टाकलेलं आहे गरम करायला, जसं आपण टिक्की वगैरे शेकतो ना त्या प्रकारे आपल्याला इथे शेलो फ्राय करायचं आहे, तळायचं नाही आहे. त्यानंतर एक एक पीस जे आहे वांग्याचं ते आपल्याला राईस म्हणजे जे आपण स्लरी तयार करून घेतली त्यावर आपल्याला छान म्हणजे डिप करायचं आहे आणि त्यानंतर रव्यामध्ये याला कोट करून घ्यायचं आहे. एकदम छान बनतं, कुणी ओळखणार नाही की हे वांग्याचे काप आहे आणि खरंच खूप छान एकदम म्हणजे टेस्टी. काय सांगणार तुम्हाला, तुम्ही स्वतःच ट्राय करून बघा. आणि त्यानंतर एक एक असं कोट करायचं, डिप करायचं आधी स्लरीमध्ये, त्यानंतर रव्यामध्ये डिप करायचं छान म्हणजे कोट करायचं आणि शेकून घ्यायचं आहे, शेलो फ्राय करायचं आपल्याला इथे. तर या प्रकारे हळूहळू जितके तुमच्या ताव्यावर येईल तितके काप तुम्ही इथे टाकून त्याला छान शेलो फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही याला एअर फ्रायसुद्धा करू शकता, शेलो फ्राय पण करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. पण शेलो फ्राय केलं तर जास्त चांगलं होतं आणि हेल्दी असतात, म्हणजे खाणं आजकाल सर्वांना हेल्दी आवडतात. मला तरी जास्त तेलकट आवडत नाही म्हणून मी शेलो फ्राय केलेला आहे. तर या प्रकारे आणि याला जर स्लरीमध्ये डिप न करता डायरेक्ट तुम्ही रव्यामध्ये कोट करून जरी शेलो फ्राय केलं तरी चालेल, पण त्याचा रंग थोडा चेंज होईल, असा ब्राऊन कलर येईल, जसा वांग्याचा कलर होता त्या प्रकारे त्याचा कलर येईल. तर असं मी हे आपले एक एक काप मी छान शेलो फ्राय करून घेतलेले आहे या प्रकारे. आणि डबल पण सुद्धा म्हणजे नंतरचे जे वाचलेले काप होते ते सुद्धा त्याच प्रकारे डीप फ्राय करून घेतलेले आहे. तर असा होता आजचा माझा मी टाईम. तर चला त्यानंतरची आपण प्रोसिजर बघून घेऊया पुन्हा एकदा.
वाजलेले आहे दुपारचे 1:30, म्हणजे 1:30 आहे. मी 10 मिनटं घड्याळ समोर करून ठेवलेली आहे. तर त्यानंतरचं आपण प्लेट लावून घेऊ. आपण जसं दुसऱ्यांसाठी आपण सजवून देतो प्लेट, त्याच प्रकारे आपल्यासाठी सुद्धा सजवून घ्यायची, जेवायला मजा येऊन जाते. आज एक तर खूप भूक लागलेली होती आणि म्हटलं चला पटापट आपण छान जे केलेलं आहे ते छान सर्व करायचं. तर मी भात घेतलेला आहे, जिरा राईस आहे हा छान, आणि त्यानंतर ते दाल तडका घेतलेला आहे, पोळी घेतलेली आहे, आणि सलादशिवाय कसं होणार आहे, तर सलादसुद्धा घेऊन घेतला आहे. तुम्हाला जे आवडेल ते सलाद घ्या. मला कांदा सोडून बाकी सर्व सलाद आवडतं. त्यानंतर मी जे वांग्याचे काप आपण करून घेतलेले होते ते घेतलेलं आहे. तर असा होता माझा हा मी टाईम. तुम्ही कसा एन्जॉय करता ते नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा सांगायला विसरू नका. तर अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत आपण भेटत राहूया मनोकी रसोईमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर अँड बाय.